माझा जाणता राजा एका मुलीवरती जेव्हा अत्याचार झाला त्या पोरीचा बाप शिवाजी महाराजांकडे धावत पळत आला. राज राज त्या नराधमानं माझ्या पोरीचं आयुष्य नासवलं. राज सांगा राज आम्ही गोरगरिबांनी सगावं का नाही. आणि त्याच क्षणी शिवाजी राजांनी आपले सवंगडी येसाजी कंक यांना रांझे गावी पाठवलं. ज्यानं हे कुकर्म केलं होतं त्यांना शिवाजी राजांसमोर हजर करण्यात आलं. महाराजांनी जाब विचारला हे का घडलं. तेव्हा त्यानं उन्मत्तपणे उत्तर दिलं आम्ही गावचं मालक, आम्ही जसं ठेवल तसं लोकांनी राहायचं असतं आणि आम्हाला जाब विचारणारे तुम्ही कोण. आणि त्याच क्षणी शिवाजी राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा फरमावली, त्याचा चौरंगा केला. मंडळी आजही या लोकशाही राष्ट्रामध्ये अशा बलात्काराच्या घटना सतत घडत असतात. आपली न्याय व्यवस्था 79 वर्षांची होत आली तरीही 79 वर्षांच्या न्याय व्यवस्थेला जे जमत नाही ते 17 वर्षाच्या शिवाजी राजानं करून दाखवलं होतं. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा. शिवराजात 3 पीडितांना मिळत होता न्याय, होते सारे तेव्हा भाऊ नव्हता कुठं न्याय, होते सारे तेव्हा भाऊ नव्हता कुठं न्याय, होते सारे तेव्हा भाऊ नव्हता कुठं न्याय. शिवरायाने अपराध्यांना दिली बघा हो सजा, कशी दिली बघा हो सजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा. शिवाजी राजे समुद्र किनाऱ्यावरती उभे आहेत. महाराजांनी समुद्रामध्ये बघितलं कसली तरी हालचाल दिसली. महाराजांनी मावळ्यांना विचारलं हे समुद्रामध्ये दिसतंय ते काय आहे. मावळ्यांनी सांगितलं महाराज ती पोर्तुगीजांची जहाज आहे. ती पोर्तुगीजांची जहाज. हा समुद्र किनारा आपला, हा समुद्र आपला, मग ही पोर्तुगीजांची जहाज इथं काय करतायत. मंडळी त्या काळी जगातल्या संपूर्ण समुद्रावरती सागरावरती सत्ता होती पोर्तुगीजांची. नंबर 1 ला होते पोर्तुगीज, नंबर 2 ला होते ब्रिटिश. मुघलांना सुद्धा समुद्रामध्ये उतरायचं झालं तर पोर्तुगीजांना टॅक्स द्यावा लागत होता. पण महाराजांनी त्याच क्षणी सांगितलं आपलं स्वतःच आरमार उभारायला घ्या, मराठा आरमार. पण मावळ्यांनी एक शंका व्यक्त केली. म्हणाले महाराज
आपल्याकडं जहाज बांधणी करणारे कारागीरच नाहीत, कारण आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलंय की समुद्र ओलांडायचा नाही, म्हणून एवढ्या वर्षामध्ये त्या जहाजांची बांधणी करणारे, जहाजांची निर्मिती करणारे कारागीर आपल्याकडं उपलब्धच नाहीत. करायचं काय? महाराजांनी सांगितलं पोर्तुगीजांच्याच लोकांना चौपट पगार द्या आणि आपल्याकडं कामाला ठेवा. पोर्तुगीजांचा एक इंजिनियर, त्याचा एक मुलगा आणि त्यांचे 200 कारागीर चौपट पगार देऊन स्वराज्यामध्ये आरमार बांधणीच्या कामासाठी त्या ठिकाणी रुजू करण्यात आले. आणि महाराजांनी सांगितलं त्या प्रत्येक कारागिरासोबत आपली 2-2 मावळे द्या. 2-2 मावळे सुद्धा दिले. काम सुरू झालं आणि अवघ्या 1 महिन्यामध्ये बातमी आली की महाराज, तो पोर्तुगीज इंजिनियर, त्याचा तो मुलगा आणि ते 200 कारागीर आपली नोकरी सोडून निघून गेले, कारण पोर्तुगीजांनी त्यांना परत यायला भाग पाडलं. महाराजांनी सांगितलं त्या प्रत्येक कारागिराच्या मागे आपले जे 2 मावळे होते, राहिलेलं काम आपले मावळे पूर्ण करतील. आणि छत्रपती शिवरायांनी दाखवलेला हा विश्वास या रांगड्या मावळ्यांनी सार्थ करून दाखवला. जशी जहाज पोर्तुगीजांकडे सुद्धा नव्हती, ब्रिटिशांकडे सुद्धा नव्हती, म्हणजे वजनाला हलकी आणि अतिशय वेगवान अशी जहाज निर्माण झाली आणि मराठ्यांचं आरमार उभं राहिलं. आजही इंडियन नेव्हीच्या प्रवेशद्वारावरती लिहिलेला आहे, द फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. नाही भ्याला कुणाच्या बाला, नाही भ्याला कुणाच्या बाला, कमी कुठना पडला, मर्द मराठा शूरसेनानी हक्कासाठी लढला, मर्द मराठा शूरसेनानी हक्कासाठी लढला, मर्द मराठा शूरसेनानी हक्कासाठी लढला. अखंड केली ही जनसेवा, अखंड केली ही जनसेवा, नाही पडला तुझा, हो नाही पडला तुझा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज